नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अजितदादांचे हे हुकमी एक्के शरद पवारांच्या या कोणत्या उमेदवारांना पाडणार आहेत? दोन ठिकाणी तर शरद पवार यांचं मराठा कार्ड पण कामी येणार नाहीये। चला तर बघूयात कोण आहेत दादांचे ते हुकमी एक्के आणि कोणते आहेत मतदारसंघ ज्या ठिकाणी अजित पवार शरद पवारांचा पराभव करू शकतात। आदिती तटकरे श्रीवर्धनमध्ये विद्यमान आमदार तथा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण असेल याकडे महाविकास आघाडीची शोध मोहीम सुरू झालेली आहे। शिवसेनेच्या प्रमोद घोसळकर यांनी युती धर्म पाळा अन्यथा आम्हाला श्रीवर्धनमधून उभे राहावं लागेल असा इशारा दिलाय। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गट इथे उमेदवार देण्याची शक्यता आहे। दरम्यान येथे लोकसभेला खासदार सुनील तटकरे यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं, त्यामुळे अजितदादांच्या आदिती तटकरे यांना पराभूत करणं शरद पवारांना जमणार नाही अशी शक्यता आहे। अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे, परंतु या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही आणि बारामती अजितदादा जिंकतील असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे। दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघात सगळं गणित हर्षवर्धन पाटील यांच्यावर अवलंबून आहे। त्यांनी जर तुतारी हाती घेतली नाही तर अजितदादांचा हा हुकमी एक्का कोणी पाडू शकणार नाही। मात्र दत्तामामा भरणे यांना पराभूत करण्यासाठी कसलेला पैलवान पवार शोधत आहेत। बघूयात विधानसभेपर्यंत शरद पवारांना कोण मिळतंय का, अन्यथा ही जागा देखील पवारांना गमवावी लागणार आहे। छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा कार्ड खेळून अजितदादांचा हा ओबीसी नेता पाडायचा शरद पवारांचा डाव आहे। मात्र राजकीय मैदानातले छगन भुजबळ सुद्धा कसलेले पहिलवान आहेत याचा विसर कदाचित शरद पवार यांना पडला असावा आणि आता तर शिवसृष्टी केल्यामुळे मतदारसंघातील मराठा बांधव देखील छगन भुजबळ यांच्या सोबत आहेत। भारती पवार यांना जरी शरद पवारांनी भाजपमधून घेऊन मैदानात उतरवलं तरी सुद्धा भुजबळ यांना पराभूत करणं पवारांना शक्य नसणार आहे, त्यामुळे दादांचा हा पैलवान पवारांना जड जाणार अशी शक्यता आहे। धनंजय मुंडे लोकसभेला पंकजा मुंडे गाफील राहिल्या किंवा अति आत्मविश्वास त्यांना नडला, मात्र विधानसभेला धनंजय मुंडे पूर्ण तयारीत आहेत। परळीमध्ये तोच डाव पवार टाकणार आहेत जो लोकसभेला बीडमध्ये त्यांनी टाकला होता, मराठा कार्ड। रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुधामती गुट्टे यांच्या नावाची चर्चा आहे। सोबतच राजेसाहेब देशमुख यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली असून त्यांना देखील पवार मैदानात उतरवू शकतात अशी शक्यता आहे। मात्र लोकसभेला धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना सर्वाधिक लीड मिळवून देत आपली ताकद दाखवून दिली, त्यामुळे इथेही पवारांचा मराठा कार्ड काही चालणार नाहीये आणि दादांचा हा हुकमी एक्का शरद पवारांच्या पहिलवानाला पाणी पाजणार अशी शक्यता आहे। दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते। मात्र दिलीप वळसे पाटील हे सलग 1990 पासून आमदार आहेत, त्यांना त्या ठिकाणी पराभूत करणं पवारांना शक्य होईल असं वाटत नाही। तर हे होते अजितदादांचे 6 हुकमी एक्के जे शरद पवारांच्या उमेदवारांचा पवारांनी कितीही ताकद लावली तरी पराभव करतील अशी परिस्थिती आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।